नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिवसभराची सर्वात मोठी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालंय. बारामती विमानतळावर उतरत असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एका धडाडीच्या नेतृत्वाचा असा अचानक झालेला अंत संपूर्ण राज्यासाठी मोठा धक्का आहे. नक्की काय घडलं आणि कसं घडलं पाहूयात आजच्या या विशेष बुलेटिनमध्ये. दादांचा नेमका कसा अपघात झाला, वेळेचा घटनाक्रम नेमका कसा होता पाहूयात. सर्वप्रथम सकाळी 8:10 अजितदादांनी मुंबईवरून बारामतीसाठी विमानाने टेक ऑफ केलं. सकाळी 8:45 विमान बारामती एअरस्ट्रिपच्या अगदी जवळ आलं होतं. सकाळी 8:50 लँडिंगच्या शेवटच्या क्षणी विमानाने नियंत्रण गमावलं. वैमानिकांनी विमान पुन्हा हवेत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान अनियंत्रित झालं आणि बारामती मधील गोजूबावा परिसरातील शेतात ते कोसळलं. विमान कोसळता क्षणार्धात त्याचा भीषण अपघात झाला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि जळून खाक झालं होतं. या दुर्दैवी अपघातात अजित पवारांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये त्यांचे सुरक्षा अधिकारी, पीए आणि 2 वैमानिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आज बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादा 4 महत्त्वाच्या सभांना संबोधित करणार होते. मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि दादा पर्वाचा दुर्दैवी अंत झालाय. या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर दादांसोबतचे फोटो शेअर करत भावूक श्रद्धांजली वाहिली. ते म्हणालेत की श्री अजित पवारजी हे जनतेशी घट्ट नातं असलेले लोकनेते होते. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद होतं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाची बातमी खूप वेदनादायक आहे. या दुःखाच्या वेळी मी संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांच्या प्रियजनांप्रती संवेदना व्यक्त करतो. आपला जवळचा सहकारी गमावल्याचं दुःख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शब्दांतून सुद्धा ओसंडून वाहत आहे. अजितदादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे, कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत की कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की अजित पवार इतक्या लवकर आपल्यातून जातील. महाराष्ट्रासाठी ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी एक खंबीर नेता आणि माझ्या मित्रमंडळातील उमदा सहकारी गमावला अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. या घटनेचा धक्का दादांचे खंदे समर्थक धनंजय मुंडे यांना बसलाय. बातमी समजताच धनंजय मुंडे तातडीने परळी येथून बारामतीकडे रवाना झाले. प्रवासादरम्यान जवळच्या व्यक्तीशी फोनवर बोलताना त्यांना आपले अश्रू अनावर झाले. एका खंबीर नेतृत्वाच्या जाण्याने पोरका झालेला कार्यकर्ता आज रडतोय अशी स्थिती सध्या पाहायला मिळाली. अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच कोल्हापूर जिल्ह्यावर ही शोककळा पसरली. कोल्हापूरशी दादांचे हे नेहमीचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे मंत्री हसन मुश्रीफ यांना ही बातमी समजताच प्रचंड धक्का बसला. माध्यमांशी बोलताना त्यांना आपले अश्रू रोखता आलेले नाही. खासदार शाहू छत्रपती यांनी सुद्धा दादांच्या आठवणींना उजाळ देत श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. अर्थव्यवस्था त्यांनी चांगली त्याचा अभ्यास केलेला होता. अनेक वर्ष अर्थमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, अनेक वर्ष अनुभवी होते. काँग्रेस नेते आमदार सतीश पाटील यांनी सुद्धा या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असं आज म्हणावं लागेल, कारण की या राज्याचे नेते अजितदादांचा
अशा पद्धतीनं या ठिकाणी मृत्यू झाला की म्हणजे शब्द आपले नाहीत काय त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी. मला वाटतं एक कर्तृत्व नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे असं एवढाच मला भावना या निमित्तानं व्यक्त करायच्या आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की अजितदादा निघून गेल्यानं महाराष्ट्र पोरका झालाय. अतिशय स्पष्ट वक्ता आणि कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे असे दादा जातील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. अजितदादा निघून गेल्याने संबंध महाराष्ट्र पोरका झालेला आहे. अतिशय स्पष्ट वक्ता नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. सकाळी 5:45 काम सुरू करणारा कार्य सुरू करणारा एक नेता देशात पहिलाच असेल मला वाटते. आणि परखड मत व्यक्त करणारे, कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे, म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला रागवले तर समजायचे की त्याचं काम झालं म्हणून. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत कार्यकर्त्याला नाव घेऊन हाक मारणारे असे दादा, म्हणजे असं होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आणि ही बातमी अतिशय वेदनादायी आहे, दुःखदायी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटलंय की महाराष्ट्राने उमेदा स्वभावाचा आणि दिलदार नेता गमावलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमच्यात अनेकदा टीकाटिप्पणी झाली तरी व्यक्तिगत स्नेह कायम होता. महाराष्ट्रानं एक उमद्या स्वभावाचा, एक दिलदार आणि मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा नेता गमावलेला आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणालेत की हा अतिशय मोठा धक्का मला आणि महाराष्ट्रातल्या सर्व तरुण राजकारणी मंडळींना आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाहीये. विशेषतः कोल्हापूर शहराशी सुद्धा त्यांचा फार मोठा संबंध होता, जिव्हाळ्याचा संबंध होता. शिक्षणासाठी ते इथं होते, पण अनेक वेळा भेटल्यानंतर ते कोल्हापूरच्या आठवणी सांगायचे. आणि अशा उमद्या नेत्याला आपलं राज्य आपलं आपण गमावलं, राज्यातून गमावलं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघ्या बारामतीवर शोककळा पसरली. दादांना श्रद्धांजली म्हणून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली असून संपूर्ण शहरात स्मशान शांतता पसरली आहे. बारामतीमधील याच परिस्थितीचा अधिक आढावा घेतला आहे तरुण भारतच्या प्रतिनिधी प्रगती जाधव पाटील यांनी. अवघ्या बारामतीवर अक्षरशः शोककळा पसरलेली आहे. इथं जेवढी काही दुकानं आहेत ती सगळी दुकानं बंद करून लोकांनी, बारामतीकरांनी दादांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. आपल्या लाडक्या नेत्याविषयी कुठल्या माध्यमांवर काय माहिती मिळते हे सगळं बघण्यासाठी लोक मोबाईल हातात घेऊन आहेत. अनेक जण दादांचे वेगवेगळे किस्से सांगण्यात मशगूल आहेत. काही जणांनी तर दादांचं जाणं हेच इतकं मोठा धक्का आहे की याविषयी मत व्यक्त करणं आणि प्रतिक्रिया देणंही टाळलेलं आहे. कोल्हापूर आणि अजितदादांचे संबंध तसे जुने आणि निकटवर्ती होते. ते नेमके कसे होते पाहूया. अजितदादांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजमध्ये झालं असून सुमारे 3 वर्ष त्यांनी शाहूपुरीतील 5 बंगला चाळीत एका सर्वसाधारण विद्यार्थ्याप्रमाणे वास्तव्य केलंय. शरद पवारांचे पुतणे असून सुद्धा त्यांनी कधीही त्यांचा बडेजाव मिरवला नाही. फेंट ग्रे रंगाची फियाट आणि मित्रांच्या बुलेटवर फिरणारे दादा अमिताभ बच्चनचे चाहते होते आणि त्यांची हेअरस्टाईल सुद्धा तशीच होती. मधुकर चव्हाण आणि अरविंद सातव यांसारख्या जीवाभावाच्या मित्रांसोबत महाराजा हॉटेलमध्ये जेवण आणि पन्हाळ्याची सफर हा त्यांच्या कोल्हापूरमधील दिनचर्येचा अविभाज्य भाग होता. उच्च पदावर गेल्यानंतर सुद्धा कोल्हापूरच्या विकासाची तळमळ आणि जुन्या मित्रांना हक्कानं बोलावून त्यांच्या अडचणी सोडवणारा एक दिलदार मित्र आज हरवल्याची भावना त्यांच्या मित्रांमधून सुद्धा व्यक्त होते आणि अखंड कोल्हापूरमध्ये सुद्धा व्यक्त होते. दादांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द कशी होती एकदा पाहूया. अजितदादांचा प्रवास 1982 मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून सुरू झाला होता. 1991 मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. याच वर्षी ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार झाले आणि नंतर विधानसभेत प्रवेश केला. 1991 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले. याच वर्षी ते पहिल्यांदा बारामतीतनं खासदार झाले आणि नंतर विधानसभेत प्रवेश केला. 1991 पासून सलग 9 वेळा त्यांनी बारामतीचे प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी कृषी, जलसंपदा, ऊर्जा, अर्थ आणि नियोजन अशा महत्त्वाच्या खात्यांमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषवलं.
2010 पासून त्यांनी विक्रमी 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी आपली छाप पाडली. 2023 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. आज महाराष्ट्र एका अशा नेतृत्वाला मुकलाय ज्याचा शब्द हाच कायदा होता. पहाटे 5ला उठून कामाला लागणारा, फाईल्सचा निपटारा करणारा आणि कार्यकर्त्याला हक्कानं दम देणारा आपला दादा आज आपल्यात नाहीये ही कल्पना सुद्धा करवत नाहीये. प्रशासकीय शिस्त आणि कामाचा धडाका ही त्यांची ओळख राज्याला कायम आठवत राहील. कोल्हापूरच्या गल्ली बोळात फिरणारा तो तरुण अजित पवार असो किंवा राज्याचा गाडा हाकणारा उपमुख्यमंत्री अजितदादा, त्यांचा साधेपणा आणि रोखठोकपणा कायम लक्षात राहील. तरुण भारत परिवारातर्फे जनसामान्यांच्या या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.